75 साल होंगे तब तक हम किसान की इनकम को दोगुना कर देंगे, उसकी आय दोगुना कर देंगे। अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पात कृषी आणि शेतकरी यांच्यावरच भर असेल याचे संकेत देणारं पंतप्रधानांचं हे विधान। निसर्गाची अवकृपा, शेतीमालाला योग्य दर न मिळणं यासह विविध कारणांमुळे बळीराजा सध्या संकटात सापडलाय। कृषी क्षेत्रात सध्या नैराश्याचं वातावरण पसरलंय। यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातली हीच मरगळ दूर करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे। त्यासाठी तयार करण्यात आलेल्या टीमनं कृषी क्षेत्राला मजबूत करण्यासाठी उपाययोजना सुचवल्या आहेत। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी जेनेटेक्मी मॉडिफाईड तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज, 46 सिंचन प्रकल्पावर भर देणं, त्यामुळे 11 लाख हेक्टर आणि 3 वर्षात 34 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकेल। नाबार्डकडून सिंचन प्रकल्पासाठी बॉन्ड जाहीर करण्याची घोषणा अर्थसंकल्पात अपेक्षित। मनरेगाच्या माध्यमातून 5 लाख तलाव करण्याचं लक्ष्य, 8,000 कोटी रुपयांची तरतूद केली जाऊ शकते। भाडेतत्वावर जमीन घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सुविधा अधिक देण्यात येतील। लँड रेकॉर्ड डिजिटलायझेशनसाठी मोठ्या निधीची घोषणा या अर्थसंकल्पात केली जाऊ शकते। मोबाईल ऍप्लिकेशन, रेडिओद्वारे शेतीची माहिती आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येऊ शकतं। फर्टिलायझर सबसिडीसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रोजेक्ट हाती घेतला जाईल। देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंतेचा विषय आहे। शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी कृषी क्षेत्राकडे जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचं भाजप सरकारला कळून चुकलंय। त्यामुळे 2016-17चा अर्थसंकल्प कृषी क्षेत्र, शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। रामराज्य शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।